नमस्कार लर्नर्स मावळ्यांनो, चला आज आपण मागच्या 8व्या भागामध्ये जो भाग आपण कव्हर केलता काळकामचा त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. मित्रांनो, आता ज्या एक्झाम येणाऱ्या आहेत आपल्या तलाठी असेल, वनरक्षक असेल, तुमचं कृषी विभागामध्ये स्टेनोच्या जागा असतील, या सर्व जागांसाठी ज्या कंपन्या पेपर घेणार आहेत, ठीक आहे, त्या कंपन्यांसाठी आपण भाग 8 पर्यंत जे काही क्वेश्चन त्यांना विचारतात त्या परीक्षेला त्या पॅटर्नचे ते घेत आलोय आणि त्याच्यातला आज आपण हा 9वा भाग कंप्लीट करणार आहोत. आणि जसा आपण 9वा भाग कंप्लीट केला तर त्यावेळेस आपला काळकाम हा चॅप्टर पूर्ण झालेला असेल कंप्लीट, म्हणजे जेवढे कन्सेप्ट आहेत ते पूर्ण कन्सेप्ट आपण त्या चॅप्टरमध्ये कव्हर केले. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण पुढचा चॅप्टर घेणार आहोत, तो म्हणजे तुमचा नळ टाकी. आता मित्रांनो, काही मुलांचं मला मेसेज येत आहे की सर आता आपण हा जे एक महासंग्राम सुरू केला आहे याच्यामध्ये तुम्ही किती चॅप्टर घेणार आहात. तर आपला यूट्यूबला डेली लेक्चर असेल आणि होईल तेवढा सिलेबस आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, या परीक्षेपर्यंत. समजा परीक्षेपर्यंत 1-2 चॅप्टर राहिला तर आपण मधामध्ये त्याचे मेगा लेक्चर घेऊन म्हणा किंवा 2-2, 3-3 तासाचे लेक्चर घेऊन ते पूर्ण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, परंतु तुम्हाला तुमच्या परीक्षेपर्यंत पूर्ण सिलेबस आपल्या या लर्नर्स मावळे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळेल. ओके, चला तर मित्रांनो, आता आपण 8व्या भागापर्यंत आलतो, बरोबर आहे. तर आज आपण 9व्या भागामध्ये एंट्री करतोय. 9व्या भागामध्ये जसे मागे बघितलं होतं त्याच पद्धतीचे क्वेश्चन असतील, परंतु काही नवीन असतील जे की मागे बघितलेले नाहीत. ठीक आहे, तर आज आपण हे नवीन क्वेश्चन कुठले आहेत आणि हे IBPS TCSला कुठे विचारलेत काय आहेत, कारण हे असे प्रश्न आपल्याला नव्हते. आपल्या महाराष्ट्र स्टेट ह्या राज्याच्या कुठल्याच परीक्षेला कुठल्याच आपल्याला एक्झाममध्ये हे क्वेश्चन दिसलेले नव्हते असे, जे की आज आपण काही बघणार आहोत. ठीक आहे, चला या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की येणारी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज सुरू करतोय आणि ती टेस्ट सिरीज कशी असेल 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. आता जसं आपलं महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं टेस्ट सिरीज घेतो त्याच पद्धतीनं आपली टेस्ट सिरीज असेल. ठीक आहे, तलाठी भरतीसाठी 40 पेपर आपण घेणार आहोत. आपण आपलं ऑनलाईन पोर्टल तयार केलेलं आहे, त्यामध्ये जसं महाराष्ट्र शासनाचा पेपर होतो त्याच पद्धतीचा आपले पेपर होते. तलाठीसाठी 40 पेपर घेणार आहोत. वनरक्षकसाठी इथे सुद्धा आपण यांना 40 पेपर घेणार आहोत. ते पण कुठले? IBPS अँड TCS पॅटर्न. ठीक आहे, ह्या दोन्ही पॅटर्नला पकडून आपल्याला ते पेपर म्हणजे तयार आहे पूर्ण. ठीक आहे, आता ॲड पडण्याची आपण वाट बघतोय. ॲड पडली की आपले हे दोन्ही पेपर लॉन्च होतील. याच्यासोबत तुमचे कृषी विभागामध्ये कृषी विभाग याच्यामध्ये ना स्टेनोग्राफरचे जे पद आहेत त्यांच्यासाठी आपण एक एक्झाम म्हणजे टेस्ट सिरीज अरेंज केलेली आहे. त्याच्यामध्ये 20 पेपर असतील. ठीक आहे, आणि ह्या 20 पेपर ह्या प्रत्येक पेपरचं काय असेल कसं असेल आपण लेक्चरच्या शेवटी बोलणार आहोत त्याच्यावर. ठीक आहे, परंतु हे लक्षात राहू द्या, हे 40 असतील, हे 20 असतील. 40 पेपर म्हणजे खूप झाले. IBPS पॅटर्न तुमच्या TCS पॅटर्ननुसार 40 पेपर खूप झाले. ठीक आहे, तर आज हे शेवटी आपण बघणार आहोत त्याच्यात काय काय असेल. ओके, चला या. मग आता आपण पहिला प्रश्न बघितला. आपल्या 9व्या भागामध्ये आलोय. 9व्या भागातला हा पहिला प्रश्न. ठीक आहे, चला. आता ह्या 9व्या भागामधला जो पहिला प्रश्न आहे तो काय दिलाय? 18 पुरुष एक काम किती दिवसात पूर्ण करताय? 18 पुरुष एक काम 9 दिवसामध्ये पूर्ण करताय. पुढे काय दिलंय? 5 दिवस काम केल्यानंतर त्यामध्ये आणखी 6 पुरुष सामील झाले. बरोबर आहे. आता मित्रांनो, याच्यात एकूण काम काढायचंय, परंतु एकूण काम काढण्यासाठी त्यानं कुठंच असं दिलेलं नाही आपल्याला की एक पुरुष एका दिवसात किती विटा फेकतो. आपला काय आहे, काम म्हणजे विटा फेकणं. मग त्यानं दिलेलंच नाही. मग आता काय करायचं? मग यावेळेस तुम्हाला मी म्हणलोय असे 3 प्रश्न झालेत मागे सुद्धा. तर हे एकूण काम काढताना तुम्ही डायरेक्ट म्हणा ना काय की एक व्यक्ती समजा एक वीट फेकतो, तर 18 व्यक्ती दररोजचे किती फेकतील? 18. असे त्यांनी 9 दिवस फेकले. मग 18 गुणिले 9, तर हे उत्तर येतंय तुमचं 162 आलंय. 9 8 72, हातचे आले 7, 9 1 9 7 16. ओके, चला. आता काय म्हणले? 5 दिवसानंतर काम केल्यानंतर म्हणजे 5 दिवस कंटिन्यू काम केले ह्यांनी तुमच्या पूर्ण लोकांनी आणि त्याच्यानंतर 6 पुरुष त्याच्यात सामील झाले. आता मला सांगा, ह्यांनी 5 दिवसात किती विटा फेकल्या असतील? 18 जणांनी 5 दिवसात किती विटा फेकल्या असतील? केलेले काम. ठीक आहे, परीक्षेला तुम्हाला म्हणलो मी असलं काही लिहित बसायचं नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी, रिव्हिजन करताना हे काय लिहिलंय कळण्यासाठी, कारण सर्वच विद्यार्थी हे आपले
म्हणजे एकदम असे ग्रास्पिंग पॉवर जास्त असलेले नाही आहेत, तर जे विद्यार्थी थोडेसे म्हणजे बार बार रिव्हिजन करावं लागतंय त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला या. तर 5 दिवसात केलेले काम. आता सांगा 18 विद्यार्थी आहेत, एका दिवसात किती विटा फेकताय? एक व्यक्ती एक एक, मग असे दररोजचे किती फेकायलेत? समजा 18, तर असे 5 दिवस फेकले तर किती काम झालं? 90. आता मला सांगा 162 मधून ह्यांनी 90 फेकल्या, उरलं किती काम? तर उर्वरित काम तुमचं 162 मधून 90 गेलं, उरलं किती? 72. आता हे 72 एवढ्या विटा फेकण्यासाठी पहिलेचे 18 पुरुष होते, त्याच्यात किती आले? 6 पुरुष आले, म्हणजे टोटल किती झाले? 24 पुरुष. मग 24 पुरुष तुमचे 72 विटा फेकणार आहेत. मग किती दिवस लागतील? 24 त्रिक 72 म्हणजे 3 दिवस. किती दिवस लागतील? 3 दिवस. चला, आपल्याला काय विचारलं? तर उर्वरित काम म्हणजे 72 विटा किती दिवसात फेकतील? 3 दिवसात. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा आता आपल्याला याच्यात काय म्हणलंय? असे दिले आहे की एक पुरुष कार्य करण्यामध्ये एका महिलेपेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. आता हे तर खूप प्रश्न झालेत आपले. बघा आता काय म्हणलंय? एक पुरुष, मी काय म्हणतो की पुरुष म्हणजे यम आणि डब्ल्यू म्हणजे समजा स्त्रिया म्हणून, महिला म्हणून. ठीक आहे, मग त्यानं काय म्हणलंय? एक पुरुष महिलांच्या किती पट काम करतो? दुप्पट. म्हणजे महिला जर एका दिवसात 1 वीट फेकत असेल तर ह्यानं किती फेकणार? 2 फेकणार. ठीक आहे, मग आता काय म्हणलंय? जर 3 पुरुष आणि 2 महिला यांनी 2 दिवसात, म्हणजे एक काम आहे त्याला 3 पुरुष आणि 2 महिला ह्यांना 2 दिवसात पूर्ण करतात. मग आपण काढायचं एकूण काम किती? कसं काढायचं? एकूण काम. बघा आता एकूण काम इक्वल टू, चला किती महिला आणि किती पुरुष? काय काय म्हणले? 3 पुरुष 3 यम प्लस 2 महिला, हे एवढे मिळून किती दिवसात काम पूर्ण करताय? 2 दिवसात काम पूर्ण करताय. आता बोला यांच्या विटा काढूत. एक पुरुष एका दिवसात 2 फेकतो, तर 3 पुरुष किती फेकतील? 6. एक स्त्री एका दिवसात 1 वीट फेकते, तर 2 किती फेकत असतील? 2 इंटू काय हो? 2. मग बोला आता हे काय झालं? 8 8 2 16, म्हणजे एकूण काम आहे 16. आता एकूण काम तुमचं 16 आहे. हे एकूण काम कोण करतंय? तर तेच काम कोणतीही एक महिला असू द्या, तेवढ्यापैकी जे काय असतील ते, एक महिला 16 विटा किती दिवसात फेकेल? एक महिला एका दिवसात किती फेकते? एकच फेकते. मग तिला 16 फेकायला किती दिवस लागतील? 16 दिवस. किती दिवस लागतील? 16 दिवस. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट प्रश्न. आता तुम्ही एवढे त्याच्यामधले टाईप कव्हर केलेत आणि एवढी प्रॅक्टिस केले, आता तुम्हाला प्रश्न बघितला ना की त्याच्यामध्ये आयडिया यायला लागेल. थोडी बहुत आयडिया आली की पुढे जायचं, काय काय म्हणलंय प्रश्नात त्या पद्धतीनं आपण सॉल्व्ह करत जायचं. ओके, चला आता बघा काय म्हणलंय. रामू हा सोमूपेक्षा 4 पट कार्यक्षम आहे. कोण कोणापेक्षा किती पट कार्यक्षम आहे? बघा आता आपण असं लिहूत, रामू आणि दुसरं कोण? सोमू समजा. तर रामू हा सोमूपेक्षा 4 पट कार्यक्षम, म्हणजे यानं जर 1 वीट फेकत असेल तर यानं किती फेकणार? 4 फेकणार. आता पुढं काय म्हणलंय? जर सोमू स्वतंत्रपणे एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे दिलंय एकूण काम काढण्यासाठी. कसं? पाहता एकूण काम. सोमू एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. सोमू दररोज किती विटा फेकतो? एकच फेकतो. मग दररोज एक फेकू त्यानं काय केलंय? 20 दिवसात काम समाप्त केलंय. म्हणजे याचा अर्थ विटा होत्या तरी किती? दररोजची एक फेकतो असे 20 दिवस फेकले, म्हणजे याचा अर्थ 20 एवढ्या विटा होत्या, हो ना. आता काय म्हणले पुढे बघा आता. तर रामू आणि सोमू मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे 20 विटा ते दोघं मिळून किती दिवसात फेकतील? चला आता रामू आणि सोमू एका दिवसात दोघं किती फेकतात? हे 4 फेकतो, हे 1 फेकतो, म्हणजे 5. म्हणजे दररोजचे हे 5 फेकू शकतात. यांना फेकायचे किती? 20. 5 4 20, म्हणजे किती दिवस लागतील? 4 दिवस. एवढं सोपं. चला बघा आता कोणताही विद्यार्थी असो, कसाही असो, त्यांना आपले मागचे जेवढे आपण टाईप घेतलेत तेवढ्या भागामधले प्रश्न सोडवणे आणि हा 9वा एक भाग कंप्लीट करणे, आणि याच्यानंतर मग तुम्हाला काळकाम आणि नळटाकी दोन्ही चॅप्टर फार इझी जातील. कारण नळटाकी असाच आहे सेम, माणसांच्या जागी काय आहे तिकडे नळ आहे. ओके, चला या नेक्स्ट. आता ह्या क्वेश्चनला बघा काय म्हणलंय.
सेम मग जसं तुम्हाला म्हणलो ना की काम आपल्याला एक पुरुष किती दररोजचं काम करतो दिलेलं नसेल तर डायरेक्ट एक घ्यायचं. मग काय येणार, 25 पुरुष एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. आता मला सांगा 25 पुरुष आहेत, एक काम किती दिवसात पूर्ण करताय 16. मग ह्याचा गुणाकार केला तर 400 काय आलं, हे एकूण काम आलं. 400 काय एकूण काम. आता बघा पुढे काय म्हणले, काम सुरू केल्यानंतर 4 दिवसांनी समान कार्यक्षमतेचे किती लोक आणले, 5 पुरुष त्याच्यामध्ये सामील होतात. आता मला सांगा हे काम सुरू केल्यानंतर किती दिवसांनी आले ते 5, 4 दिवसांना. म्हणजे याचा अर्थ 25 लोकांनी कंटिन्यू 4 दिवस काम केले. म्हणजे काम किती केले यांनी, 100. आता 400 एवढं काम होतं, त्याच्यातल्या ह्यांनी 4 दिवसात 100 फेकल्या. सांगा बरोबर उर्वरित विटा किती, उर्वरित काम बोला किती, उर्वरित काम 400 मधून 100 गेले, उरले किती 300 विटा. आता ह्या 300 विटा फेकण्यासाठी ऑलरेडी 25 पुरुष होते, त्याच्यात किती आले 5 आले. म्हणजे टोटल पुरुष किती झाले 30 झाले. पहिलेचे 25 आणि हे 5 30 झाले. 30 एक 30 आणि पुढचं 0. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 10 दिवस. उत्तर काय आलं आपलं 10 दिवस. आलं लक्षात. बघा एवढे सोपे प्रश्न आहेत हे. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता ह्या प्रश्नात बघा काय दिलंय. हे या पद्धतीचे प्रश्न आपण एकही प्रश्न या पद्धतीचा बघलेला नाही. थोडासा महत्वाचा आहे प्रश्न, लक्ष द्या पाहता. काय करायचं बरं आता याच्यात, त्यानं आपल्याला दिले एक्स एका कामाचा अर्धा भाग 20 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, तर त्याच कामाचा 5वा भाग आपण कसे कसे बघलेले आहेत या टाईपचे प्रश्न. एका कामाचा 304 भाग हा 10 दिवसात पूर्ण करतो, तर 205 भाग तो 20 दिवसात पूर्ण करतो, असे बघितलेत. आता हे कसं आहे बघा, आपल्याला किती लोक येतं एक्स आणि वाय. मग हे आपली पद्धत. चला एक्स आणि वाय ह्याला अर्धा भाग पूर्ण करायला 20 दिवस, तर पूर्णच्या पूर्ण भाग कंप्लीट करायला किती दिवस लागतील. तुम्हाला म्हणलंय अर्धा म्हणजे 1/2 है ना. मग या खालच्यानं तुम्ही काय करायचं, याला भागायचं, सॉरी या 2ने याला गुणायचं आणि 1ने याला भागायचं. मग अर्ध्याला 20 दिवस, पूर्ण याला किती 40 दिवस. चला हे झालं 40 दिवस. इकडे या वाय त्याच कामाचा कितवा भाग 5वा भाग. 5वा भाग 10 दिवसात पूर्ण करतो, तर अख्खं काम किती दिवसात पूर्ण करत असेल 50 दिवसात है ना. 5वा भाग 10 दिवसात, मग प्रत्येक भाग हा 10 दिवसात पूर्ण करतो, तर याचा अर्थ त्यानं पूर्ण काम 50 दिवसात करतो. चला आता यांचा लसावी काढा बरं. 200 याला जर तुम्ही भागलं 40न तर हे 5 आलं, यानं भागलं तर किती येतं तुमचं 4 आलं. ओके. आता पुढं काय म्हणलंय बघा, एक्सने कामाला सुरुवात केली आणि 8 दिवसानंतर तो काम सोडून निघून गेला. मग सांगा एक्सने किती दिवसात काम केले, 8 दिवसाचे काम. एक्सने 8 दिवसात केलेले काम बोला बरं किती. एक्स एका दिवसात किती फेकतो 5, 8 दिवसात किती फेकेल 40. मग आता टोटल काम होतं 200, 200 मधल्या त्यानं 40 फेकल्या. उर्वरित काम सांगा. उर्वरित काम तुमचं किती येतंय, उर्वरित काम 200 मधून 40 गेले 160. आता 160 विटा काय काय म्हणलंय बघा आता, तर वायने उर्वरित काम पूर्ण केले. मग वायने हे 160 विटा फेकल्या. चला बोला 160. आता वाय एका दिवसात किती फेकतो 4, मग त्याला 160 फेकायला किती दिवस लागतील, तर हे 40 दिवस लागतील. किती दिवस लागले 40 दिवस. ठीक आहे, आणि हे कोण केलंय उर्वरित काम, वायने केले. ठीक आहे, यस. आता सांगा त्यानं काय विचारले, तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले, ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले. मग वाटल्यास आपण असं डायरेक्ट लिहू एकूण दिवस. एकूण दिवस. चला बोला पहिले एक्सचे किती दिवस 8 दिवस, उर्वरित काम त्याला पूर्ण करायला व्हायला किती लागले 40 दिवस. म्हणजे उत्तर काय आलं 48 दिवस. ओके, यस. चला नेक्स्ट बघा 48 आलं. यस, नेक्स्ट. आता ह्याच्यात बघा काय म्हणले, अनु एक काम 22 दिवसात पूर्ण करतो, श्याम अनुपेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. आता हे कार्यक्षमवाले प्रश्न आपण अगोदर खूप बघितलेत. दुसरी गोष्ट यानं काय म्हणले, एक अधिक शब्द आलाय. काय आलाय अधिक शब्द. आता मागच्या वेळेस जे आपण बघितलं होतं त्याच्यापेक्षा थोडीशी एक वेगळी ट्रिक्स वापरू त्याला काढण्यासाठी. कारण त्याच्यामध्ये काय होऊ लागलं, मुलांचं तिकडे भागाकारात असलेली संख्या इकडे गुणाकारात आणा, तिकडे गुणाकारात असलेली इकडे भागाकारात न्या, थोडासा कन्फ्युजन होऊ लागलं. या आता मग आता काय करणार बघा आपण.
अण्णू आणि दुसरं कोण आहे श्याम आहे. कोण कोणापेक्षा किती काय म्हणलंय बघा बरं. श्याम अणूपेक्षा 60% अधिक कार्यक्षम आहे. कोण? श्याम अणूपेक्षा 60% अधिक कार्यक्षम. मग 60% अधिक शब्द आला तर याला काय लिहायचं 160%. काय लिहायचं 160%. मग श्याम अणूपेक्षा 60% अधिक म्हणजे याचा अर्थ श्यामच्या पुढे लिहा 160 आणि ह्याचं काय लिहिणार 100. हे जर 100 असेल तर हे त्याच्यापेक्षा 60% अधिक म्हणजे 160. याला भाग द्या. काय येईल बघा बरं. हे 5 आलं 2 न भागातलं हे 8 आलं म्हणजे 5/8. याचा अर्थ काय की अणू एका दिवसात 5 विटा श्याम एका दिवसात 8 विटा फेकतो. ठीक आहे. मग आता बोला काय म्हणलंय तर एकटा श्याम ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. कोण? आणखी एक आपल्याला माहिती दिले अणू एक काम 22 दिवसात पूर्ण करतो म्हणजे याचा अर्थ एकूण काम काढता येतं आपल्याला. एकूण काम बघा आता अणू एका दिवसात किती विटा फेकतो 5. त्यानं किती दिवस काम केलं तर संपत आहे 22 म्हणजे दररोजच्या 5 विटा फेकणार आणि अशा 22 दिवस फेकणार. 22 दिवसात ते काम पूर्ण करतो. याचा अर्थ विटा आहेत तरी किती बघा बरं. दररोजच्या किती फेकतो 5 फेकतो आणि असे किती दिवस फेकतो 22 दिवस फेकतो कंटिन्यू म्हणजे याचा अर्थ 110 विटा आहेत. 5 दोन्ही 10 हाचा आला 1 5 दोन्ही 10 ने 11 110 विटा. आता पुढे काय म्हणले तर एकटा श्याम त्या 110 विटा किती दिवसात फेकेल सांगा. एकटा श्याम टोटल विटा किती आहेत बघा आपल्या 110 आणि तो श्याम एका दिवसात किती फेकतो 8 फेकतो. मग बोला याला किती दिवस लागतील 8 1 8 3 उरले 30 झाले 8 त्रिक 24. आता 6 उरले भागिले 8 आहे 6/8 भाग द्या इथं जात असेल तर हे 6 आहे 2 त्रिक 2 चूक म्हणजे उत्तर आलं 13.304 दिवस. उत्तर काय आलं 13.304 दिवस. आलं लक्षात. यस चला या नेक्स्ट बघा आता काय. ह्या टाईपचे सुद्धा प्रश्न आपण मागच्या भागामध्ये बघताना या टाईपचे खूप बघलेत परंतु इथं संख्या दिलेली असायची म्हणजे ABC किती दिवसात काम करतात ते द्यायचे परंतु इथं याचं दिलेलंच नाही की तो किती दिवसात काम पूर्ण करतो. म्हणून हा क्वेश्चन आपण ह्या भागामध्ये कव्हर केला. ठीक आहे चला या आता बघा किती ABC अनुक्रमे x 30 45 ते दिलंय का याचं नाही दिलं राहू द्या की मग आपल्या टेबलमध्ये 2च लिहा. कोण कोण B आणि C किती दिवस ह्याला लागताय 30 ह्याला लागताय 45 ह्यांचा काय 90 लसावी भागलं तर काय आलं 3 आलं 2 आलं. याचा अर्थ 90 विटा फेकायच्या. B एका दिवसात 3 फेकतो C एका दिवसात 2 फेकतो. ठीक आहे. आता काय करायचं बघा बरं जसं त्यानं प्रॉब्लेममध्ये म्हणलंय तसं आपण सॉल्व्ह करूत. या B आणि C यांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि किती दिवस काम केलं 6 दिवस. मग B आणि C B प्लस C चे 6 दिवसाचे काम B प्लस C चे 6 दिवसाचे काम बोला किती असेल 6 गुणिले B प्लस C एका दिवसात किती 5 विटा फेकतात म्हणजे याचा अर्थ यांनी किती फेकल्या 30 फेकल्या. आता तुम्ही 1000 वेळा म्हणतो मी परीक्षेला असलं लिहायचं नाही वाक्य डायरेक्ट संख्या आकडे. ठीक आहे चला या आता पुढे आपल्याला काय म्हणलंय त्यानंतर उर्वरित काम. अहो 90 मधल्या 30 फेकल्या तर उरल्या किती उर्वरित काम चला 90 मधून 30 गेल्या तर उरल्या किती 60. आता ह्या 60 विटा येणं किती दिवसात फेकल्या 60 विटा येणं किती दिवसात फेकल्या 12 दिवसात फेकल्या. मग 60 विटा जर 12 दिवसात फेकल्या असतील याचा अर्थ त्यानं दररोज किती फेकल्या एका दिवसात तो किती फेकत असेल बघा बरं. ह्याला जर भागलं आपण तर हे 5 आलं तर हे 5 काय आहे तर एचे एका दिवसाचे काम. आता आपल्याला त्यानं ते नाही विचारलं आपल्याला विचारलंय ते संपूर्ण काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल. संपूर्ण काम म्हणजे याचा अर्थ 90 विटा आणि फेकतो किती तो दररोज 5 फेकतो. मग किती लागतील तर 5 1 5 4 उरले 40 झाले 5 8 40 म्हणजे 18 दिवस. तो किती दिवसात काम पूर्ण करेल एकटा 18 दिवसात. आलं लक्षात. यस चला नेक्स्ट. आता हे काय म्हणलं या प्रॉब्लेममध्ये अल्टरनेट डेज काम करण्याचे आपण 5-6 प्रॉब्लेम घेतलेत बरोबर आहे. त्याच्यामध्ये
हा एक आहे, परंतु याच्यात वेळ दिलेली आहे. त्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, वेळ नव्हती. बघा आता काय म्हणले, अवी आणि बिंदू एक प्रोजेक्ट अनुक्रमे 4 आणि 12 तासामध्ये पूर्ण करतात. दोघं जण आहेत ना. चला आपण 2 रकाने बनवा. कोण कोण, एक अवी आणि दुसरं कोण, बिंदू. अवी आणि बिंदू. हां, याला किती लागत आहे, 4 तास. याला किती लागत आहे, 12 तास. आता काय म्हणले, अगोदर पुढची आपली प्रोसेस करून घ्या. यांचा लसावी 12, याला भागा बरं, 4 त्रिक 12 एक 12 आले. आता पुढे काय म्हणले, अवी सकाळी 5 वाजता प्रोजेक्ट सुरू करतो आणि 1 आड 1 तास याप्रमाणे काम करतात. आले. आता समजा आपण काय म्हणू, 12 विटा फेकण्याचा प्रोजेक्ट आहे आणि कोणी सुरू केलं, बघा बरं, अवीनं सुरू केलं. आणि अवीनं सुरू केलंय, पण कंडिशन काय आहे, पहिल्या तासाला अवी जाणार, दुसऱ्या तासाला बिंदू जाणार, तिसऱ्या तासाला परत अवी जाणार, चौथ्या तासाला बिंदू जाणार. अशा पद्धतीत ते काम पूर्ण करायचे. तर किती दिवस लागतील म्हणले. इकडे या. आता पहा, पहिल्या तासाला कोण गेला, अवी गेला, ए म्हणून त्याला. आणि किती विटा फेकले त्यानं, 3. बरोबर आहे. इकडे लिहा, इथं अवी गेला आणि किती विटा फेकल्या, 3. दुसऱ्या तासाला कोण गेलं, बिंदू गेली, किती विटा फेकल्या, 1. तिसऱ्या तासाला अवी गेला, 3 फेकल्या. चौथ्या तासाला बिंदू गेली, 1 फेकली. परत कोण गेलं, अवी गेला, 3 विटा फेकल्या. पुन्हा कोण गेलं, बिंदू गेली, 1 वीट फेकली. बोला बरं, काम संपलं का. हां, तर हे 4 4 आणि 4 12 विटा, म्हणजे याचा अर्थ विटा संपल्या. ठीक आहे. आपल्याला विटा संपेपर्यंत जायचं. किती तास लागले बरं, पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास, 5वा तास, 6वा तास. म्हणजे याचा अर्थ सकाळी 5 वाजता सुरू केलं होतं त्यांनी काम, त्याच्या पुढं किती तास लागले, 6 तास. म्हणजे याचा अर्थ सकाळचे काय वाजले असतील, 11 वाजता. सकाळचे काय, 11 वाजता. काय म्हणतो त्याला, AM म्हणतो आपण. काय म्हणतो, AM, म्हणजे सकाळी 11 वाजता. यस. चला नेक्स्ट. या पद्धतीचे प्रश्न एक थोडेसे राहिलेले होते. असे आपण 2 प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. चला या. आता आपल्याला ह्या प्रश्नात काय दिले, जसं आपण सुरुवातीला एक भाग बघितलो. काय बघितलो, M1 H1 D1 W1 इक्वल टू M2 H2 D2 W2 असं बघितलंय. यस. त्याचाच कन्सेप्ट वापरून ह्याला सॉल्व्ह करायचं. कसं बघा. हां, सुरुवातीला काय म्हणले, 187 पुरुष प्रत्येक दिवशी 15 तास काम करून 75 दिवसात एक बांध पूर्ण बांधतात. परंतु काय दिले पहा, 65 दिवसानंतर एकूण कामाच्या 3/4 भाग काम पूर्ण झाले असे त्यांना आढळले. ठीक आहे. मग आपल्याला घेताना बघा, आता 187 पुरुष दररोज किती तास काम करताय, 15. परंतु हे जे काम झालेलं आहे, हे काम तुमचं किती दिवसात झाले, 65 दिवसाचं झालंय. ठीक आहे. मग तुम्हाला इथं 65 घ्यावं लागेल. आता W1 W2 बद्दल थोडंसं उशिरा बोलतो, थांबा. चला आता सांगा नंतर काय म्हणले, 65 दिवसानंतर हे म्हणले, तर आणखी किती पुरुष कामावर घ्यावे लागतील जेणेकरून ते काम दिवसाला 17 तास काम करून वेळेवर पूर्ण होईल. याचा अर्थ वेळेत पूर्ण होईल म्हणजे किती दिवसात पूर्ण होईल, 75 दिवसात पूर्ण होईल. मग बघा आता, हां, माणसं तुम्हाला नंतर किती घ्यावं लागतील ते काढायचंय. मग त्याला M म्हणू, फक्त काय म्हणू, M इंटू दररोज 17 तास काम करताय आणि किती दिवसात ते झालं पाहिजे, 65 दिवसापर्यंत एवढं झालं तर 75 दिवसाचं काम आहे. 65 दिवस गेलेत, दिवस किती उरलेत, फक्त 10. आता मला W1 W2 बद्दल बोलायचंय. कसं पहा, त्यानं काय म्हणले, एकूण कामाच्या 65 दिवसानंतर एकूण कामाच्या 3/5 भाग काम पूर्ण झाले. किती भाग, 3/5 भाग काम पूर्ण झाले. मित्रांनो याचा अर्थ काय असतो, 5 एकूण काम आहे त्याच्यापैकी 3 एवढ्या विटा फेकल्या. 5 विटा फेकायच्या टोटल, त्याच्यापैकी किती फेकल्या, 3. म्हणजे तुमच्या हे सुरुवातीचं जे 65 दिवसात काम झाले ना, हे 5 पैकी 3 झाले. आता उरल्या किती, 5 मधल्या 3 फेकल्या, उरल्या किती, 2. संपलं. यस. हे असा कन्सेप्ट होता इथं. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे असं काही आलं ना की काय करावं काही कळतच नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत चला. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेशनमध्ये मी प्रत्येक स्टेप तुम्हाला सांगतोय, म्हणजे
कितीही विद्यार्थी वीक असेल कॅल्क्युलेशनमध्ये त्याला सुद्धा कळेल अशाच पद्धतीनं मी सांगतोय. हां, डायरेक्ट कुठल्या स्टेप घेतल्या नाही की मधामध्ये एक स्टेप सोडून दिली डायरेक्ट कॅल्क्युलेशन. ते मला येऊन काय फायदा ते कॅल्क्युलेशन, ते तुम्हाला पण कळालं पाहिजे ना, त्या विद्यार्थ्याला पण कळालं पाहिजे. माझं मी सोडून काय फायदा, ते तुम्हाला कळालं पाहिजे की नेमकं कसं कॅल्क्युलेशन करतोय. हां, ज्या विद्यार्थ्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे त्यानं बिनधास्त डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला येऊ शकता. ठीक आहे, चला या आता. चला यांना भाग द्या. काय आलं, बे एक बे, बे पंचे 10, इकडं 3 एक 3, 3 5 15. ठीक आहे, आता तुम्ही इकडच्याला इकडं भागू शकता, इकडच्यानं तिकडं भागू शकता. ठीक आहे, किंवा यम काढायचं, ह्या दोघांना इकडं खाली या नंतर भागा, चालतंय. मग इथल्या इथं भागायला गेला तर काय ते बघा, 5 एक 5, 5 एक 5 कटलं. आणखी भाग द्या, 17 एक 17, इथं 17 एक 17, एक उरला, परत 17 आले, 17 एक 17. कोण उरले बघा, 11 आणि इथं 65. इकडचे 17 कटले, तुमचे 5 पण कटले, म्हणजे इकडं कोणीही उरलं नाही. इकडं काय उरले, यम उरले फक्त. काय उरले, यम. आता बोला 11 गुणिले 65 किती, 11 5 55, हातचे आले 5, 11 6 66, 66 आणि 5 71. म्हणजे याचा अर्थ किती माणसे, 715 माणसे. परंतु हे नाही विचारलं, त्यांना काय विचारले, आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. ऑलरेडी त्याच्याकडे किती होते, 187. ऑलरेडी किती होते, 187. आता लागायलेत किती, 715. मग सांगा बरं किती माणसं घ्यावं लागतील, 715 लागायलेत आणि त्याच्याकडे ऑलरेडी किती होते, 187 होते. मग किती घ्यावं लागतील बरं, 528. किती घ्यावं लागतील, 187 याच्याकडे होते. मग आता आपल्याला एक्स्ट्राचे किती घ्यावं लागतील, 528 माणसे, 528 माणसे. आलं लक्षात. आता काही जणांना इथं घोळ झाला असेल तर हे असंही करू शकता. ठीक आहे, कसं, तर याच्यातून 187 वजा करा, कारण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि शेवटच्या एका गोष्टीसाठी मिस्टेक होणं आपल्याला परवडणारं नाही. ठीक आहे, मग हां, 15 मधून 7 गेले 8. आता इकडं 11 मधून 9 गेले म्हणता आम्ही 2. आता पुढे 1 झाला इथं, तर 7तून 2 गेले 5, 528. ओके, चला तर ही आली तुमची वजाबाकी 528. तर किती माणसे लागतील, आणखी 528. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम आहे, उलट कॅल्क्युलेशन सोपं आहे. त्याच्यामध्ये काय येईल बघा बरं. हां, काय येईल या प्रॉब्लेममध्ये बघा. ठीक आहे, 1 मिनिटामध्ये काय येईल चेक करा. सेम दिलंय, परंतु कामावरून लोक काढावं लागतील. त्यानं काय म्हणलंय आपल्याला बघा. आता त्यांना असं म्हणलंय, एका ठेकेदाराने 92 दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचा ठेका घेतला. त्यांनी 110 लोक कामावर लावले, परंतु 48 दिवसानंतर त्याला असं कळालं की एकूण कामाच्या 3/5 भाग काम पूर्ण झाले. मला सांगा आता सुरुवातीला टोटल 92 दिवसाचा प्रोजेक्ट आहे. हां बोला, आता टोटल 92 दिवसाचा प्रोजेक्ट आहे. हां, आता पहिल्यांदा माणसं किती लावले, 110. तास दिलेत का, नाही. बरं, 110 माणसं लावले, असं किती दिवस काम केले त्यांनी, 48. किती दिवस काम केलं, 48. आता आपल्याला काय विचारलंय, नंतरची माणसं कामावरून किती काढावं लागतील जेणेकरून ते काम वेळेतच पूर्ण होईल. मग आता 110 माणसं लावले, त्यानंतर त्यांनी 48 दिवस कंटिन्यू काम केलं. आता नंतरचे माणसं विचारले आपल्याला, आणि दिवस किती, 92 दिवसात तुमचं काम पूर्ण होणार होतं, त्याच्यापैकी 48 दिवस गेलेत, मग उरलेत किती, 44 दिवस. आता मला कामाबद्दल बोलायचं आहे, W1 W2 याच्याबद्दल बोलायचं आहे. कसं पाहता, सेम एकूण कामाच्या किती भाग झालाय पूर्ण, 3/5. आताच लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण हे बघितलं होतं. एकूण काम किती आहे, 5 विटा, त्याच्यापैकी फेकल्या किती, 3 विटा. म्हणजे ह्या 48 दिवसात किती काम केले, 3च काम केले. मग W1 लिहिताना तुम्ही काय लिहिणार, 48 दिवसात 3 विटा फेकल्यात असं म्हणा, किंवा 3 युनिट काम केले. तर 5 पैकी 3 झालं, इथं उरलं किती, 2. उरलं किती, 2. मग आता कॅल्क्युलेशन सांगा बरं काय येईल. हां, इथल्या इथं भागा तुमच्या पद्धतीनं, 3 एक 3, इथं 3 सका 18. परत इथं असंही म्हणू शकता 22, 2 भागलं. चला आता 11 भाग द्या, 11 दोन्ही 22,
11 1 11, शून्याला शून्य, परत भाग द्या, बे 1 बे, बे 8 16, म्हणजे किती माणसे आता लागायले तुम्हाला 80 माणसे है ना. आता कामाला किती माणसं लागताय, 80च लागताय. पण हे नाही विचारलं आपल्याला, आपल्याला विचारलंय 110 माणसे होते, आता जर बघलं तर त्या नियमानुसार 80च लागायलेत, म्हणजे कामावरून किती लोकांना काढावं लागेल. 110 मधून 80 गेले, 30 व्यक्ती आहेत का, हां किती लोक, तर 30 लोक कामावरून काढावे लागतील. किती, 30 लोक, हे आपल्याला विचारलेलं आहे. 30 लोक कामावरून काढावं लागतील. आलंय बघा. प्रॉब्लेम, प्रत्येक प्रॉब्लेम एकदा तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि नंतर मग तुमचा जो कॉन्फिडन्स येईल ना तो चेक करा. त्या कॉन्फिडन्स नंतर तुम्ही या काळकामचे कोणतेही प्रश्न सोडवा TCSचे. ठीक आहे, TCSचे. हे बघा 5% पेपरमध्ये 5% क्वेश्चन असे असतात की शेवटचे 5 ते 10% म्हणा हे असे असतात की ते टॉपर ठरवतात. ठीक आहे. मग सर्वसामान्य जे विद्यार्थी असतो की जो टॉपमध्ये येत नाही परंतु सिलेक्शन होतं, त्याला हे 5% क्वेश्चन अवघड गेले आणि समजा ह्याचे काही आन्सर चुकले बी तरीही चालतंय. ठीक आहे, परंतु साधे साधे क्वेश्चन चुकू नयेत. चला या आता एका, बघा आता हे झाला आपला नेक्स्ट. हां, आता हे शेवटचे बघा आपल्या काळकामधले हे प्रश्न थोडेसे फिक्स पॅटर्नवाले आहेत, ह्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. बघा आता काय आहे, त्यानं काय म्हणले, मी तुम्हाला इथे एक पॅटर्न लिहून देतो, त्या पॅटर्ननुसारच तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कसे, ए व बी याला एक काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यास किती दिवस लागतात, जेवढे दिवस लागतात तेच काम ए व बी यांनी एकत्रितपणे केलेल्या दिवसापेक्षा अनुक्रमे एवढे दिवस जास्त लागतात. त्याला सोप्या भाषेत इकडे या. काय म्हणलंय, समजा ए प्लस बी या व्यक्तीला म्हणजे ह्या दोघांना एकत्रित समजा x दिवस लागत असतील. काय, x दिवस, तर याला किती लागताय, त्यानं म्हणलंय त्या x दिवसापेक्षा 18 दिवस जास्त लागताय. आणि बीला किती लागताय म्हणलंय, तर बीला इथे लिहितो, बीला जे काही तुमचे x दिवस होते त्याच्यापेक्षा 8 दिवस जास्त लागताय. हे पॅटर्न तुमचा फिक्स. कोणता, याला जेवढे दिवस लागताय ते काय म्हणतंय पुढं, यांना जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा याला 18 दिवस जास्त लागतात, बीला 8 दिवस जास्त लागतात. आपल्याला आता काढायचंय काय, तर या दोघांना किती दिवस लागत असतील काम. तर पुढं काय विचारले पहा, एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मग आपल्याला हे तर काढावं लागेल की दोघं किती दिवसात पूर्ण करतात. सेम पॅटर्न तुमचा आणखी एका प्रश्नामध्ये लागू होतो, तिथं वेगळंच विचारतंय. बघूत या आता. जर तुम्हाला हे असा पॅटर्न दिसला आणि हा बदलत नाही तर तुम्ही हे x जे काढताय ना याला म्हणायचं जे काही यांना एक्स्ट्राचे दिवस लागताय, एकूण दोघांनी जे काम करण्याचे दिवस आहेत त्याच्यापेक्षा, म्हणजे कोण 18 आणि 8, त्यांचा घ्या गुणाकार कुठं, वर्गमुळात. कसं काय, ह्याला जर बेसिक पद्धतीनं सोडवलात तर एक शेवटी समीकरण तयार होते, त्या समीकरणाची तुम्हाला उकल काढावं लागते आणि ती उकल येते शेवटी. आता या इकडे कसं पहा, ह्यांचा गुणाकार किती, 144. चला बोला, यांचं वर्गमूळ काढा 12. मग x आलंय तुमचं 12 दिवस, म्हणजे दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर आता आपल्याला विचारलंय बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. चला इथं आणून ठेवा, तर एक्सच्या जागी काय ठेवा, 12, 12 + 8 किती दिवस हो, 20 दिवस. किती दिवस, 20 दिवस. आणि याच्या बाबतीत जर विचारलं तर 12 + 18 30 दिवस, म्हणजे ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, 30 दिवसात. एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल, 20 दिवसात. आपल्याला विचारलंय बीचं, म्हणजे किती दिवस लागतील, 20 दिवस. आलं का लक्षात. हा पॅटर्न तुम्ही लिहून घ्या, हा जो पॅटर्न आहे हा लिहून घ्या. बघा, या दोघांना जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा बी 8 दिवस जास्त घेतो, तर ए 18 दिवस जास्त घेतो. मग या दोघांना किती दिवस लागतात हे जर काढायचं असेल तर यांचा आणि यांचा वर्गमुळामध्ये गुणाकार घ्या, 144, त्याचं वर्गमूळ काढा, 12 आलं, आणि मग एक्सच्या जागी तुम्ही 12 ही किंमत ठेवू शकता. आलं लक्षात. चला यस, नेक्स्ट बघूत आता. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिले पहा. आता सेम तसाच प्रॉब्लेम आहे, परंतु त्यानं विचारले ए आणि बी दोघे मिळून त्या कामाचा किती भाग, 5/6 भाग किती दिवसात पूर्ण करतील. अगोदर हे काढूत की दोघांना मिळून ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, बघूत की या. हां चला, आता आपल्याला काय काय दिले, तर ए आणि बी दोघे तेच काम अनुक्रमे
x+8 आणि x+18 दिवसात पूर्ण करतात आणि दोघांनी सोबत केलं तर किती दिवसात पूर्ण करतात? x दिवसात. आला बघा पॅटर्न काय? a + b दोघं मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? x. त्याच्यापैकी a तेच काम किती दिवसात पूर्ण करायला आहे बघा? a आणि b अनुक्रमे x+8. b किती दिवसात पूर्ण करायला आहे? x+18. x+18. ठीक आहे, पॅटर्न आला तोच. चला मग आता सांगा x ची किंमत वर्गमुळात किती? 18 गुणिले काय? 8. 144 बाहेर काढा, उत्तर काय आलं? 12 दिवस. म्हणजे x ची किंमत आली तुमची 12. म्हणजे याचा अर्थ ह्यानं किती दिवस? 12 + 8 20 दिवस. ह्यानं किती दिवस? 12 + 18 30 दिवस. आले म्हणजे a एकटा ते काम 20 दिवसात, b एकटा ते काम 30 दिवसात. आले. मग आता जर तुम्हाला समजा त्यांचं एका दिवसाचं काम काढायचं असेल तर आपल्या याच्यानुसार a आणि b, हां एला किती दिवस? 20 दिवस. याला किती दिवस? 30 दिवस. ह्यांचा लसावी किती? 60. ह्याला भागा 3, याला भागा 2. याचा अर्थ काय? 60 विटा फेकायच्यात, a 3 फेकतो, b एका दिवसात 2 फेकतो. आता काय म्हणले? त्या कामाचा 5/6 भाग कोण? a आणि b दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील? बोला. कामाचा म्हणजे 60चा किती भाग? 5/6 भाग. तर 6 × 6 = 10. तर हे आलं तुमचं 10 × 5 = 50. 50 विटा दोघं मिळून किती दिवसात फेकतील? दोघं मिळून एका दिवसात किती फेकतात? 5 फेकतात. तर 50 फेकायला किती लागतील? 10 दिवस. म्हणून उत्तर काय आलं? 10 दिवस. आले? यस. चला नेक्स्ट. त्याच कन्सेप्टशी रिलेटेड हा प्रश्न आहे बघा. आता काय विचारले त्यानं? तर ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता आपल्याला हे दिले, एला एक काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यास बी पेक्षा किती दिवस जास्त लागत आहे? 10 दिवस जास्त लागत आहे. कोणापेक्षा? बी पेक्षा. बरोबर आहे, बी पेक्षा 10 दिवस जास्त लागतात. म्हणजे याचा अर्थ ए आणि बी है ना, ए आणि बी याच्यातला फरक किती पाहिजे? 10 दिवसाचा. फरक किती पाहिजे? 10 दिवसाचा. पुढं काय काय दिले बघा? तर तेच काम ए व बी मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात. आपला जो अगोदरचा पॅटर्न आहे तो बघा काय म्हणतो. हां, ए आणि बी दोघे मिळून किती दिवसात? समजा x दिवसात पूर्ण करतात. बरोबर आहे. मग आपण काय करत होतो? ते वर्गमुळात घेत होतो, त्यांचा गुणाकार करत होतो. बरोबर आहे. यस. मग आता आपण समजा म्हणू का बा ह्या दोघांना जे आपल्याला काढायचे x दिवस लागत होते, असं म्हणूत काय एला दोघं मिळून जेवढे दिवसात काम पूर्ण करतात तर एला समजा एवढे दिवस जास्त लागतात आणि बीला समजा आपण एवढे दिवस जास्त लागतात म्हणत होतो आणि त्यांचा गुणाकार घेत होतो. परंतु आता आपल्याला ही किंमत दिले, ही किती दिले? 12 दिले. मग ते पुढचे जर काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? हे असं करावं लागेल है ना. मग याचा आपण काय म्हणणार? 144 म्हणणार. मग एवढं नाही करायचं आपण काय करायचं? जर दोन्ही व्यक्तींना एकत्र काम करायला लावलं तर किती दिवसात पूर्ण करतील? ते ए प्लस बीचं जर दिलं असेल तर तुम्ही याला काय म्हणायचं? डायरेक्ट म्हणायचं 12चा वर्ग. किती आला तो? 144. कारण एक्स जर काढायचा असेल तर म्हणजे एक्स दिलेला असेल आणि वर्गमुळातल्या संख्यांचं जर काढायचं असेल तर त्याचा काय करावा लागतो? वर्ग. मग आपण डायरेक्ट घ्यायचं 144. आता 144चे असे अवयव सांगा, असे 2 अवयव सांगा किंवा 2 संख्या सांगा की ज्यांचा गुणाकार 144 येतो आणि त्यांचा फरक 10 येतो. त्यांचा फरक 10. हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे आपला. ठीक आहे. चला मग आता यांचा गुणाकार जर करायला गेलात 18 आणि 8चा 144 येतो आणि फरक जर घ्यायला गेलात तर 10 येते. मग आता सांगा एला किती दिवस लागतील? कोण जास्त दिवस घेतो? एला एक काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यास बी पेक्षा जास्त दिवस लागतात. म्हणजे ए हा जास्त दिवस घेतो. मग ए हा जास्त आहे तर जास्तवालं कोण आहे? 8 की 18? 18. म्हणजे याचा अर्थ 18 दिवस. काय? 18 दिवस है ना. आणि बीला काय? बीला काय? तुमचे 8 दिवस. बीला काय? 8 दिवस. आले. तर आता तुम्हाला काय विचारलं याच्यात? तर ए ते काम किती दिवसात पूर्ण करतो? तर किती दिवसात पूर्ण करतो? 18 दिवसात पूर्ण करतो. म्हणून उत्तर काय आलं? 18. उत्तर काय आलं? 18.
ह्यानं 18 दिवसात पूर्ण करतो, बी 8 दिवसात पूर्ण करतो, आणि बी पेक्षा किती जास्त घेतो, 10 दिवस जास्त घेतो. आले? यस. हा शेवटचा प्रश्न फार महत्त्वाचा होता. ठीक आहे, म्हणून आपण हा 10वा भाग आपण इथपर्यंत आलोय. 10वा भाग त्यासाठीच घेतलोय आपण. ठीक आहे, चला तर मित्रांनो, आता आपल्याला 9वा भाग घेतलो ना आपण. आता आपल्याला नळ टाकी या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं नळ टाकी असेल. आता दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, मुलं मला असे म्हणताय की सर यूट्यूबवरती आपण पूर्ण सिलेबस घेणार आहात का? तुम्हाला मी लेक्चरच्या सुरुवातीला म्हणलो की आपण पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूबवरती मोफत घेणार आहोत. असं नाही की एक चॅप्टर घेतला मग मुलांपर्यंत जास्त पोचले मग बंद केले, असं नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण सिलेबस तुमचा हा फ्री असेल. आणि ते सुद्धा कसं, जसं ऑफलाईनमध्ये आम्ही पेड बॅचमध्ये घेतो त्याच पद्धतीचा तोच पॅटर्न IBPS आणि TCS आपण पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळं मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. तर बा आपला इथे पूर्ण सिलेबस होईल नाही होईल अशी बिलकुल शंका ठेवू नका. तुमच्या मनात जो डाऊट आहे तो शून्य करा, त्याला काहीही किंमत नाही. आम्ही पूर्ण सिलेबस तुमचा यूट्यूबला घेणार आहोत आपल्या चॅनलवरती. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला हे इतरही मुलांना कळावं त्यासाठी आपल्या याची तुम्हाला म्हणलं मी की लिंक शेअर करा, इतर मुलांना शेअर करा आणि त्यांना पण सांगा. दुसरी गोष्ट, आता काही मुलांचं म्हणणं आहे की सर आम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर आमच्या सोशल मीडिया सपोर्टला म्हणजे तुम्ही टेलिग्राम चॅनलला आहे ना, याला तुम्ही टेलिग्राम चॅनलला इथं जाऊन जॉईन व्हा. आणि जॉईन झाल्यानंतर आपण जे क्वेश्चन घेतलो ना आता, त्या क्वेश्चनची तुम्हाला PDFच्या स्वरूपात इथे मिळेल. परंतु त्याच्यामध्ये क्वेश्चन आणि ऑप्शन दोनच असतील, त्याचं सोल्युशन नसेल. सोल्युशनसाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिलेले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची समजा PDF असेल, क्वेश्चन असतील, सराव संच असेल, काही असेल, तर ते तुम्हाला आपल्या लर्नर्स मावळे या या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल. ओके, आता तुम्हाला लास्ट मी बोलणार होतो ते म्हणजे कुठलं, की टेस्ट सिरीजच्या बाबतीत खूप महत्त्वाचा विषय आहे तो. आपल्याला वाटतंय, परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही किती अभ्यास करा, किती शिका, परंतु जर टेस्ट नाही दिल्या तर ते आपल्याला आपलं ॲनालिसिस करता येत नाही. मग आपल्याला कळत नाही की आपलं चुकायलंय काय, आपण कुठं आहोत आणि आपल्याला नेमकं काय पाहिजे आता ते कळत नाही. मग ते कुठं कळतं, तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये. मग आपली जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज कशी असेल बघा. आता तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला म्हणलो मी, ओके, जसं गव्हर्नमेंट तुमचा पेपर घेतं त्या पद्धतीचं, गव्हर्नमेंटचा जसा पेपर असतो त्या पद्धतीचा तुमच्या ह्या टेस्ट सिरीजमध्ये असेल. तर याच्यात सध्या 3 टेस्ट लॉन्च होत आहे. एक म्हणजे तुमची तलाठी भरती, याचे असतील तुम्हाला 40 पेपर. दुसरी असेल तुमची वनरक्षक, याचे असतील 40 पेपर. आणि तिसरी जी परीक्षा आता होणार आहे, ज्यांच्या आता एक जाहिरात आली, ती म्हणजे कृषी विभागामधले स्टेनोग्राफर. कृषी विभाग आणि कोणाचे, स्टेनोग्राफरचे. ठीक आहे, हे असतील तुमचे 20 पेपर. हे काय असतील, 20 पेपर. मित्रांनो हे जे पेपर आहेत ना, हे असेच तुम्हाला उगाच घ्यायचे म्हणून घ्यायचे असे नाही. या सर्वांचा तुमचा पहिली गोष्ट एकतर पॅटर्न असेल तुमचा IBPS अँड TCS. ठीक आहे, IBPS आणि TCS हा पॅटर्न असेल. आता या पेपरमध्ये काय असेल, जसं तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटचा फायनल पेपर देता है ना, फायनल पेपर जो असतो ज्याप्रमाणे देता त्याप्रमाणे तुमचा इथे टाइम बॉन्डेड पेपर असेल. म्हणजे याचा अर्थ काय, जसा पेपर स्टार्ट झाला तुमचा टाइम सुरू होईल. ओके, जसा समजा कोणता पेपर 1 तासाचा असेल, कोणता 2 तासाचा असेल, किंवा कोणता 1.5 तासाचा असेल, 120 मिनिटाचा असेल, काही असू द्या, ज्या पद्धतीनं त्यांचा वेळ असेल त्या पद्धतीनं तो तुमचा टाइम संपला की पेपर आपोआप सबमिट होणार. यस, सबमिट झाला. सबमिट झाल्यानंतर तुमचा तिथं रिझल्ट येणार खाली. रिझल्टमध्ये काय काय येणार, तुमचे निगेटिव्ह मार्किंग असेल तर निगेटिव्हमध्ये किती गेले, क्वेश्चन रॉंग किती झाले, करेक्ट किती झाले, तुमची रँक काय आली, जेवढ्या लोकांनी पेपर दिलाय त्याच्यामध्ये तुमची रँक कितवी, असं तुम्हाला तिथे कळेल. ओके, आता हे आहे जनरल महाराष्ट्रामध्ये कुणीही टेस्ट सिरीज घेत असेल त्यांचा पॅटर्न. आपल्या पॅटर्नमध्ये थोडासा चेंज. तो चेंज कोणता, तर जसं तुमचा रिझल्ट डिस्प्ले झाला स्क्रीनवरती त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं आपले मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन खूप काही बरोबर आले तर
2-4 चुकले तर मग ते चुकलेले जे क्वेश्चन आहेत, रॉंग झालेले क्वेश्चन आहेत, ते का रॉंग आलेत, ती कुठं आपण चूक केलो हे कळण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या खाली व्हिडिओ सोल्युशन असेल. काय व्हिडिओ सोल्युशन असेल. ते व्हिडिओ सोल्युशन तयार करणं खूप मित्रांनो, म्हणजे आम्हाला वाटलं का हे पोरांनी जेव्हा टेस्ट सिरीज देतात तर मुलांचं टेस्ट सिरीज देण्याचा उद्देश काय असतो, टाईम मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट, ज्या चुका झाल्यात त्या परत चुका होऊ नयेत. बरं, त्या चुका का झाल्यात ते करेक्शन व्हावं, त्याचं तुमचं चुका दुरुस्त करत 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 तुम्ही एक फायनल स्टेजला असं यावं की तुम्ही चूक करू नये. मग तेच आपण जे चुकतोय ते का चुकतोय हे जर कोणी व्हिडिओद्वारे लाईव्ह सांगल्यासारखं जर समजून सांगत असेल तर ते तुम्हाला डोक्यामध्ये फिट्ट बसतंय. ओके, म्हणून असं नाही, समजा तुमचा 2 नंबरचा क्वेश्चन चुकला, 2 नंबरच्या खाली 2 नंबरच्याच व्हिडिओ सोल्युशन. 4 नंबर चुकला, 4चंच व्हिडिओ सोल्युशन. 90 नंबरचा चुकला, 90च्याच व्हिडिओ सोल्युशन. अशा पद्धतीचे तुमची ही टेस्ट सिरीज असेल. आलं लक्षात? ओके, चला, याला एक 3 ते 4 दिवसामध्ये आपण ह्या टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. ओके, त्यासाठी आमच्या ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती मिळून जाईल. ओके, चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट चॅप्टरला तुम्हाला म्हणलो काय घेणार आहोत, नळटाकी घेणार आहोत. घाबरू नका, कुठलाही पॅटर्न असो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुना पॅटर्न तुम्हाला सोडावाच लागणार. जर तुम्हाला सिलेक्शन हवं आहे या येणाऱ्या परीक्षांमध्ये तर तुम्हाला IBPS आणि TCSचा पॅटर्नच फॉलो करावा लागेल, कारण जुन्या पॅटर्नचा आपल्याला काही फायदा होणार नाही. झालेल्या टेट परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना हे कळून चुकले. का? कारण त्याच्यामध्ये जो विद्यार्थी बँकिंगची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत होता त्याच्यामध्ये त्याचा स्कोर हाय आलेला आहे. 150+ गेलेले बरेचसे विद्यार्थी. परंतु आपल्या इकडचे 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करून सुद्धा 140-130च्या वर गेले नाही. त्याचं कारण असं की तो जो आपण अभ्यास केला आहे त्याची किंमत 0 ठरली. बरोबर आहे. त्याच्यामुळं आता जी परीक्षा येणार आहे त्या परीक्षेला तुम्ही IBPS आणि TCS पॅटर्नच फॉलो करावा. ठीक आहे, जुन्या पॅटर्नला सोडून द्या. म्हणून तर आपण हे महासंग्राम सुरू केला आहे. ओके, तर मित्रांनो, भेटूयात उद्या आपल्या ह्याच टाईमला. ओके, तोपर्यंत धन्यवाद.